विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बारचे सदस्य, माजी अध्यक्ष, त्याचबरोबर चंदगड तालुक्याचे माजी सभापती आनंद कांबळे साहेब यांच्या सौ सिंधू आनंद कांबळे यांचा अपक्ष म्हणून गवसे मतदारसंघातून आम्ही निवडणूक लढवत आहोत. सगळ्या बार संघटनेचा, त्याचबरोबर माजी सभापती असल्यामुळे संपूर्ण चंदगड तालुक्याचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. बार संघटनेचे सगळे सदस्य आम्ही सिंधू आनंद कांबळे ज्या परत येतं सांगतो गवसे पंचायत समिती याच्यातून निवडणूक लढवत आहेत अपक्ष म्हणून, तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथे सगळे आलेलो आहोत. आम्हाला खात्री आहे की आणि त्याचबरोबर आमचे तुर्केवाडीचे पंचायत समिती सदस्य म्हणजे जे पंचायत समिती लढवत आहेत ते आमचे उमेदवार पांडुरंग बेनके साहेब हे देखील निवडणूक लढवत आहेत. म्हणजे मी आता हे करू गॅस अलकनंदा अंबादास पाटील हे जिल्हा परिषद सदस्य म्हणजे जिल्हा परिषदची निवडणूक लढवत आहेत गवसे मतदारसंघातून आणि त्याचबरोबर आडपूर मतदारसंघातून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुडिये मतदारसंघातून आमचे भरमाना गावडे साहेब देखील निवडणूक लढवत आहेत. आणि ह्या निवडणुका लढवत असताना माझी पत्नी संज्योती मळवीकर देखील हेरे पंचायत समिती मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. आम्हाला खात्री आहे की चंदगड तालुक्यातील जनता जी आहे ती ह्या वेळेला उमेदवारांचा अभ्यास करून, पक्षाचा विचार न करता उमेदवारांचा अभ्यास करून योग्य पद्धतीने निवडून देणार. आणि असं चंदगड तालुक्याच्या जनतेने प्रेम करावं ज्या पद्धतीने आज वकील बार संघटनेचे अध्यक्ष आणि सगळे वकील या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी आहेत, अशाच पद्धतीने चंदगड तालुक्यातील जनतेने देखील आम्हाला सहकार्य करावं एवढी विनंती करतो.